नमस्कार, आयस किचनमध्ये तुमचं स्वागत। आज मी तुम्हाला पीठ भरून मिरच्या कशा बनवायच्या त्याची रेसिपी दाखवणार आहे। इथे मी 3 मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या मिरच्या जास्त तिखट नाही आणि जास्त फिक्कट नाही अशा मिरच्या आहेत। तुम्ही अख्ख्या पण मिरच्या घेऊ शकाल। आता मिरच्यांच्यामध्ये चीर पाडून घ्यायची। मिरच्या स्वच्छ धुतलेल्या आहेत आणि रुमालाने कोरड्या करून घेतलेल्या आहेत। आता त्याच्यामध्ये चीर पाडून मध्ये थोडंसं मीठ भरायचं, म्हणजे मिरच्या चांगल्या चविष्ट लागतात। आता पीठ भरून तयार झालेलं आहे। आता 1 वाटी बेसन पीठ, त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद, 1 चमचा तेल, असं सर्व जिन्नस टाकून घ्यायचं आणि पीठ थोडंसं पाणी टाकून थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली, थोडीशी कोथिंबीर, सर्व मिश्रण थोडंसं पाणी टाकून मळून घ्यायचं। जास्त पातळ मळायचं नाही आणि जास्त घट्ट पण मळायचं नाही, थोडंसंच मोडायचं। अर्धवट कोरडं राहायला पाहिजे असं मोडायचं, म्हणजे मिरच्या चांगल्या मऊ लागतात। आता एक एक करून सर्व मिरच्यांमध्ये पीठ भरून घेऊ। अगदी सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे। तुम्ही कढीसोबत तोंडी लावायला सुद्धा बनवू शकता। हे बघा, अशा पद्धतीने सर्व मिरच्या भरून घ्यायच्या। आता सर्व मिरच्या भरून तयार झालेल्या आहेत। खायला खूपच छान लागतात। सर्व मिरच्या भरून तयार झालेल्या आहेत। आता तव्यावर थोडंसं तेल टाकायचं, जास्त तेल टाकायचं नाही, थोड्याशा तेलामध्ये पण छान होतात। 1 चमचा तेल टाकायचं आणि त्याच्यावर एक एक करून अशा मिरच्या ठेवून घ्यायच्या। हे बघा, अशा पद्धतीने। आणि ह्या मिरच्या चपातीसोबत, भाकरीसोबत खूपच छान लागतात। तुम्ही करून बघा, मला कमेंटमध्ये कळवा। आता वरून झाकण ठेवून द्यायचं आणि 5 मिनटं शिजू द्यायचं। आता खालची बाजू शिजून गेलेली आहे, परत बाजू पलटून घ्यायची मिरच्यांची अशा पद्धतीने। आता वरची बाजू चांगली खरपूस शिजून घ्यायची। थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा। थोडंसं पाण्याचा शिपका द्यायचा आणि वरून झाकण ठेवायचं। परत 5 मिनटं शिजू द्यायचं। अगदी 10 मिनटात मिरच्या तयार होतात आणि चवीला तर खूपच छान। परत परत बनवून खाल इतकी छान। बघा, आता मिरच्या आपल्या शिजून तयार झालेल्या आहेत। आता एक डिशमध्ये काढून घेऊ, चपाती बरोबर गरम गरम खायला देऊ। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा। असेच माझे व्हिडिओ पाहत राहा, खात राहा, मस्त राहा। आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटू अशीच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय। किती छान दिसत आहे।